महाराष्ट्रातील तरुण सुशिक्षित मित्रमैत्रिणींनो, कोणत्याही राज्याचा विकास राज्यात होणाऱ्या थेट परकीय गुंतवणुकीवर अर्थात FDI वर अवलंबून असतो। महाराष्ट्रातील दोन्ही सरकारांच्या कार्यकाळात किती गुंतवणूक राज्यात आली याचा थोडक्यात आढावा या व्हिडिओतून घेऊयात। जब कनेक्टिविटी है तब इंडस्ट्री जाती है। आर्थिक वर्ष 2019 ते 2022 मध्ये उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातील महाविकास आघाडीच्या कार्यकाळात सरासरी वार्षिक परकीय गुंतवणूक आली 1,04,000 कोटी। दुसरीकडे 2022 ते 2024 या काळात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात काम करणाऱ्या महायुतीच्या कार्यकाळात राज्यात आलेली सरासरी वार्षिक परकीय गुंतवणूक आहे तब्बल 1,39,000 कोटी। राज्यातील मोठे उद्योग बाहेर जात आहे असा खोटा प्रचार करणाऱ्या महाविकास आघाडीच्या काळात महाराष्ट्र राज्य थेट परकीय गुंतवणुकीत देशात दुसऱ्या क्रमांकावर गेले होते। दुसरीकडे महायुतीच्या काळात महाराष्ट्र देशात पहिल्या नंबरचे राज्य पुन्हा एकदा बनले आहे। इतकंच नाही तर 2024च्या एप्रिल ते जून या पहिल्या तिमाहीत महाराष्ट्रात आलेली थेट परकीय गुंतवणूक आहे तब्बल 70,000 कोटी। यामध्ये देशात आलेल्या एकूण गुंतवणुकीपैकी 52% गुंतवणूक ही एकट्या महाराष्ट्रात आली आहे। मित्रांनो, ही आकडेवारी पाहून तुम्हीच ठरवा, महाराष्ट्राला देशातील क्रमांक 1चं राज्य ठेवण्यासाठी कोणतं सरकार तुम्हाला हवंय।